काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। यहाँ ज़िंदगी तो सभी काट लेते हैं, यहाँ ज़िंदगी तो सभी काट लेते हैं, मगर ज़िंदगी जियो ऐसी कि मिसाल बन जाए। ज़िंदगी जियो ऐसी कि मिसाल बन जाए। मित्र हो, आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की मी ज्या क्षेत्रात करिअर करेन त्या क्षेत्रात मी सर्वोच्च पदावर पोहोचलो पाहिजे। ज्या क्षेत्रात मी करिअर करेन त्या क्षेत्रातील मी लिजंड, अथॉरिटी किंवा आयकॉन असलं पाहिजे। मित्र हो, तुम्हाला स्वतःसाठी किंवा पालक असतील तर त्यांच्या मुलामुलींसाठी आयकॉनिक करिअर कसं निवडायचं ह्याबाबत निश्चितच मदत या व्हिडिओमधून होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत वावगे, गव्हर्नमेंट ऑफिसर व मोटिवेशनल स्पीकर। आपल्या सर्वांशी आज आयकॉनिक करिअरची निवड कशी करायची, हाऊ टू चूज ॲन आयकॉनिक करिअर या विषयावर संवाद साधणार आहे। मित्र हो, दरवर्षी 10वी आणि 12वीचा निकाल लागला की विद्यार्थी आणि पालक यांचा जणू पोळाच फुटतो। त्यातही माझा मुलगा किंवा माझी मुलगी तिचा विशिष्ट शाखेत, विशिष्ट कॉलेजात किंवा विशिष्ट शाळेत प्रवेश होणे हा पालकांसाठी आणि त्या विद्यार्थ्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न बनतो। त्यातच दरवर्षी नवीन नवीन प्रवेश परीक्षा, त्यांचं बदलतं स्वरूप, त्यामध्ये न्यायालयीन निर्णयामुळे होणारे बदल, या सर्व गोष्टींमुळे आज करिअर निवडणे हे एक अग्निदिव्य बनलेलं आहे असं म्हटलं तरी वावगे होणार नाही। सर्वसाधारणपणे विद्यार्थी आणि पालक ज्या पद्धतीने आपल्या करिअरची निवड करतात याचा जर आपण अभ्यास केला तर साधारणतः विद्यार्थी आणि पालकांचं आपल्याला 4 गटामध्ये वर्गीकरण करता येईल। त्यातील पहिला गट म्हणजे जे विद्यार्थी आणि पालक मेजॉरिटी फॉलो करतात। दुसरा गट म्हणजे ज्या पालकांच्या अपेक्षांचे त्यांचे मुलं किंवा मुली हे बळी ठरतात। तिसरा गट म्हणजे कन्फ्युज्ड, गोंधळलेले पालक आणि विद्यार्थी। आणि चौथा गट म्हणजे राईट डिसिजन टेकर। आता प्रत्येकाबद्दल थोडंसं आपण तपशीलवार बघूया। मित्र हो, विद्यार्थी आणि पालकांचा जो पहिला गट आहे तो म्हणजे मेजॉरिटी फॉलो करणारे विद्यार्थी आणि पालक। आपण आजही बघतोय की बहुतांश विद्यार्थी आणि पालक जे मोजके 8 ते 10 क्षेत्र असतील, इंजिनिअरिंग, मेडिकल, D.Ed, B.Ed, MBA या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त लोक करिअर करतात किंवा जास्तीत जास्त पैसा मिळवतात किंवा त्यांना प्रसिद्धी मिळते। यामुळे आपल्या मुलाला किंवा मुलीला अक्षरशः ज्याप्रमाणे मेंढ्यांच्या कळपात आपण ढकलून देतो त्या पद्धतीने त्यांना ढकलून देतात। समजा जर मी असं म्हटलं की मला 40 क्रमांकाचा शर्ट येतोय आणि हा शर्ट प्रत्येकाने घालावा तर कसं होईल? प्रत्येकाचं साईज वेगवेगळी आहे, त्यानुसार त्याला त्याच्या मापाचा, योग्य मापाचा शर्ट जर दिला तरच त्याला त्यात कम्फर्टेबल फील होईल। परंतु मात्र मेजॉरिटी फॉलो करणारे पालक हे विसरतात। दुर्दैवाने मित्र हो, साधारणतः 50% विद्यार्थ्यांचं करिअर हे या पद्धतीने निवडलं जातं। पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा दुसरा गट व्हिक्टिम ऑफ एक्सपेक्टेशन्स। दुर्दैवाने काही पालकांना आपले पाल्य म्हणजे आपल्या ज्या काही अपूर्ण इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं माध्यम वाटतं। त्यांना जे काही आयुष्यात मिळवता आलं नाही, जे करता आलं नाही ते आमच्या मुलाने किंवा आमच्या मुलीने करावं असा हा त्यांचा अट्टहास असतो। आणि यातूनच मग डॉक्टरच्या मुलानं डॉक्टरकी करावी, वकिलाच्या मुलाने वकील व्हावं, अभिनेत्याच्या मुलाने अभिनेता व्हावं किंवा राजकारण्याच्या मुलाने राजकारणातच जावं अशी एक जाचक परंपरा सुरू होते। यामध्ये विद्यार्थ्याच्या किंवा मुलामुलीच्या भावनांचा, विचारांचा, क्षमतांचा कुठेही विचार न करता त्यांना जबरदस्तीने त्या क्षेत्रात करिअर करण्याचा अट्टहास केला जातो। दुर्दैवाने 25% विद्यार्थ्यांचं करिअर आजही या पद्धतीने निवडलं जातं। विद्यार्थी आणि पालकांचा तिसरा गट म्हणजे कन्फ्युज्ड किंवा गोंधळलेले विद्यार्थी व पालक। मित्र हो, आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे। जागतिकीकरण आणि इंटरनेट यामुळे आज आपल्यासमोर करिअरचे अनंत ऑप्शन्स अवेलेबल झालेले आहेत। ही एक चांगली गोष्ट आहे। त्यानुसार पालकांमध्ये जागरूकतासुद्धा दिसून येते। परंतु होतं काय की विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये अर्धवट जागरूकता असल्यामुळे, त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणावर करिअरचे ऑप्शन्स असल्यामुळे कोणतं करिअर निवडावं या गोंधळात ते राहतात आणि शेवटी
चुकीच्या क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला करिअर करण्यास भाग पाडतात. आजही साधारणतः 22% विद्यार्थ्यांचं करिअर असं या चुकीच्या पद्धतीने निवडलं जातं. मित्रहो, विद्यार्थी आणि पालकांचा चौथा गट म्हणजे राईट डिसिजन टेकर. हे पालक किंवा विद्यार्थी खऱ्या अर्थानं जागरूक असतात. हे सुजाण पालक यांना आपल्या मुलासाठी कशा पद्धतीने करिअर निवडायचं याची शास्त्रशुद्ध पद्धत माहिती असते. त्यांना माहिती असतं एव्हरीवन इज युनिक. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे एकमेवाद्वितीय आहे. प्रत्येकाची आवड, कल, क्षमता, एकाग्रता, कामगिरी ही वेगवेगळी असते. त्यामुळे हे पालक आपल्या मुलांचं करिअर निवडताना एक शास्त्रशुद्ध पद्धत वापरतात. त्या शास्त्रशुद्ध पद्धतीचा आपण साकल्याने आणि सखोलपणे या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. मित्रो, शास्त्रशुद्ध पद्धतीने करिअर निवडण्याचं अत्यंत साधं आणि सरळ सोपी सूत्र आहे. सर्वप्रथम पालकांनी किंवा विद्यार्थ्याने स्वतःचा स्व ओळखावा. स्वतःच्या क्षमता, स्वतःचं पॅशन, स्वतःचं पोटेन्शियल ओळखावं आणि ज्या क्षेत्रात त्याची बुद्धी चालते त्याच क्षेत्रात त्यांनी करिअर करावं आणि त्या क्षेत्रातील सर्वोत्तम व प्रतिभावंत होण्यासाठी आनंदाने, अथक, प्रामाणिक प्रयत्न करावे. अशा या शास्त्रशुद्ध पद्धतीने जे विद्यार्थी, जे मुलं, जी मुली आपलं करिअर निवडतात ते त्याच क्षेत्रातील आयकॉन ठरतात, त्या क्षेत्रातील सर्वोच्च पदावर विराजमान होतात, त्या क्षेत्रातील यशोशिखर ते गाठतात. मित्रो, करिअर निवडणे हे किती महत्त्वाचं आहे हे आपण आता बघूया. मी तर असं म्हणेल की करिअर इज लाईफ. करिअर हे तुमचं आयुष्य आहे, त्यामुळे त्याची निवड करणं हे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा असा निर्णय आहे. विदेशातील एका नावाजलेल्या विद्यापीठामध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं. 100 विद्यार्थ्यांना 3 प्रश्न विचारण्यात आले. पहिला प्रश्न, त्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठरवलेलं आहे का? दुसरा प्रश्न, त्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठरवलेलं असून त्याचा लिखित ॲक्शन प्लॅन, रिटन ॲक्शन प्लॅन त्यांच्याकडे आहे का? आणि तिसरा प्रश्न असा होता की त्यांनी त्यांचं आयुष्याचं ध्येय ठरवलेलं आहे का, त्याच्यासोबतच त्यांच्याकडे लिखित ॲक्शन प्लॅन असून त्यानुसार त्यांनी कृती करायला सुरुवात केली आहे का? आणि मित्रो, या सर्वेक्षणाचा जो निकाल होता तो अत्यंत धक्कादायक होता. त्यामध्ये असं दिसून आलं की 84% विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येयच ठरवलेलं नव्हतं. केवळ 13% विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठरवलेलं होतं आणि त्याचा ॲक्शन प्लॅन त्यांच्याकडे होता. आणि फक्त 3% विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठरवलेलं होतं, त्याचा ॲक्शन प्लॅन त्यांच्याकडे होता आणि त्यानुसार त्यांनी कृती करायला सुरुवात केली होती. साधारणतः 10 वर्षानंतर या विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा सर्वे करण्यात आला आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की सुरुवातीचे पहिल्या टप्प्यातील जे 84% विद्यार्थी होते, ज्यांच्याकडे त्यांच्या आयुष्याचं ध्येयसुद्धा ठरलेलं नव्हतं, ते एक ॲव्हरेज लाईफ जगत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील जे विद्यार्थी होते, 13% विद्यार्थी की ज्यांनी ध्येय ठरवलेलं होतं आणि त्यांच्याकडे रिटर्न ॲक्शन प्लॅन होता, ते बऱ्यापैकी आपलं आयुष्य जगत आहेत. आणि उर्वरित जे तिसऱ्या टप्प्यातील 3% विद्यार्थी होते, ज्यांनी ध्येय ठरवलेलं होतं, त्याचा लिखित ॲक्शन प्लॅन त्यांच्याकडे होता आणि ते कृती करायलासुद्धा त्यांनी सुरुवात केली होती, ते विद्यार्थी ज्या क्षेत्रात आज आहेत त्या क्षेत्रातील यशस्वी सर्वोच्च पदावरती ते विराजमान आहेत असं दिसून आलं. मित्रो, या सर्वेक्षणावरून आपल्या एकच लक्षात येते की प्रत्येकानं आपल्या आयुष्यातील करिअर, आपलं ध्येय ठरवणे खूप महत्त्वाचं आहे आणि ते अचूक निवडणे हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. मित्रहो, साधारणतः 10वी आणि 12वी नंतर म्हणजे वयाच्या 16व्या ते 18व्या वर्षी आपण एखाद्या क्षेत्रातील करिअर करायला सुरुवात करतो. त्यानंतर साधारणतः 3 ते 6 वर्ष त्या क्षेत्रातील शैक्षणिक, व्यावसायिक किंवा इतर प्रात्यक्षिक कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. साधारणतः वयाच्या 58 ते 60 वर्षापर्यंत म्हणजे रिटायरमेंटपर्यंत त्या क्षेत्रात आपण नोकरी किंवा त्या व्यवसायात आपण काम करतो. म्हणजे आपण एकंदरीत विचार केला तर साधारणतः 40 वर्ष एक व्यक्ती हा एखाद्या क्षेत्रातील करिअरसाठी देतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 8 तास झोपेचे आणि 4 तास इतर दैनंदिन कार्याचे आपण वगळले तर साधारणतः 10 ते 12 तास आपण आपल्या करिअरच्या ठिकाणी काम करत असतो किंवा करिअरसाठी देत असतो. मित्रहो, साधारणतः आपल्या आयुष्यातील 85% वेळ हा आपण करिअरमध्ये घालवत असतो. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की करिअर इज लाईफ. करिअर हे आपलं आयुष्य आहे असं म्हटलं तर वावगे होणार नाही. आणि दुर्दैवाने आजही करिअर निवडणे या बाबीकडे अत्यंत दुर्लक्ष केले जाते किंवा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपण करिअर निवडतो. एका सर्वेक्षणानुसार आजही 85% लोक हे चुकीच्या क्षेत्रात काम करत आहेत.
परंतु त्या क्षेत्रात काम करताना त्यांनी 5 ते 10 वर्षे घालवलेले असल्यामुळे ते मागे येऊ शकत नाहीत किंवा करिअर बदलू शकत नाही. त्यामुळे नाईलाजाने त्या क्षेत्रात ते काम करत राहतात. साहजिकच ते त्यांचं पॅशन नसल्यामुळे, त्यांची ती आवड नसल्यामुळे त्या क्षेत्रात ते आयकॉनिक करिअर घडवू शकत नाहीत. एक ॲव्हरेज करिअर त्यांचं घडतं. म्हणून मित्रहो, करिअर निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अचूक पद्धतीने निवडणं, शास्त्रशुद्ध पद्धतीने निवडणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. करिअर निवडण्याचे आपल्या आयुष्यातलं अनन्यसाधारण महत्त्व समजून घेण्यासाठी आपण आणखी 2 उदाहरणे बघूया. अत्यंत साधी उदाहरणं आहेत, आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं आहेत. मित्र, आपल्याला जर किराणा आणायचा असेल तर आपण काय करतो? एक कागद घेतो, पेन घेतो, ज्या वस्तू आणायच्या त्याची एक यादी बनवतो. वस्तूचं नाव, किती वस्तू लागणार आहे, तिचं परिमाण, त्यानंतर अंदाजे त्याला किती पैसे लागतील, असा एक पूर्ण यादी तयार करून शेवटी आवश्यकतेनुसार सोबत पैसे घेतो आणि पिशवी घेऊन घराबाहेर पडतो. घराबाहेर गेल्यानंतर सुद्धा आपण कोणत्याही दुकानात जात नाहीत. जिथे चांगला दर्जेदार, भेसळ नसलेला माल मिळतो अशाच दुकानात जातो. तिथून सामान विकत घेतो. सामान घरी आणल्यानंतर आपण कोणत्याही कोपऱ्यात ते फेकून देत नाही, तर व्यवस्थित वेगवेगळ्या डब्यांमध्ये ते ठेवतो आणि साधारणतः महिनाभर ते सामान वापरतो. म्हणजे 1 महिन्याच्या किराण्यासाठी आपण किमान दिवसातील 5 ते 6 तास देतो. दुसरं एक उदाहरण आणखी बघूया. समजा तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, तर आपल्याला जो मोबाईल घ्यायचा आहे, जेवढा आपला बजेट आहे त्यानुसार आपण इंटरनेटवर जाऊन साधारणतः 8 ते 10 प्रकारचे वेगवेगळ्या कंपनीचे मॉडेल सर्च करतो. आपल्या गावात उपलब्ध असलेल्या 2-3 शोरूमना भेट देतो किंवा आपले जे मित्र आहेत, जे नातेवाईक आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल वापरत आहेत त्याकडे चौकशी करतो. एवढंच नाही तर त्यांचा रिझल्ट कसा आहे, त्याचे रिव्ह्यू कसे आहेत हे पण सुद्धा पाहतो. आणि साधारणतः 2 ते 3 वर्ष हा आपला मोबाईल टिकतो. म्हणजे साधारणतः 2 ते 3 वर्ष टिकणाऱ्या मोबाईलसाठी आपण किमान 8 ते 10 दिवस देतो. मित्रहो, हे दोन्ही उदाहरणं अत्यंत बोलकी आहेत. 1 महिन्यात संपणाऱ्या किराण्यासाठी तुम्ही साधारणतः 5 ते 6 तास देता. 2 ते 3 वर्षात खराब होणाऱ्या मोबाईलसाठी तुम्ही साधारणतः 8 ते 10 दिवस देता. मात्र ज्या करिअरमध्ये तुम्ही आयुष्यातील 40 वर्ष घालवणार आहात, आयुष्यातील 85% वेळ घालवणार आहात, त्या करिअरच्या निवडीसाठी आपण किती वेळ देतो? ते करिअर अचूक निवडण्यासाठी आपण किती मेहनत घेतो? दुर्दैवानं दोन्ही प्रश्नांची उत्तरं नकारार्थीच आहेत. आपल्याकडे आजही करिअर अचूक निवडण्यासाठी, शास्त्रशुद्ध पद्धतीने करिअर निवडण्यासाठी फारशी जागरूकता दिसून येत नाही. त्यासाठी फारसे प्रयत्नसुद्धा होताना दिसून येत नाही. मित्रहो, आपण करिअरबद्दल बोलत आहोत तर तुमच्या मनात साहजिकच प्रश्न असेल, करिअर म्हणजे काय? मित्र, अगदी साध्या आणि सरळ भाषेत सांगायचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात उदरनिर्वाह करण्यासाठी, स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काहीतरी व्यवसाय आणि नोकरी करावीच लागते. करिअर म्हणजे एखाद्या व्यक्तीने उदरनिर्वाहासाठी किंवा आयुष्यात प्रगती करण्यासाठी महत्त्वपूर्ण कालावधीसाठी केलेला व्यवसाय किंवा नोकरी होय. एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की सर्वात उत्तम करिअर कोणतं? या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर देता येईल, सर्व करिअर उत्तम आहेत. कोणतंही करिअर श्रेष्ठ, कोणतंही कनिष्ठ नाही. आपल्याकडे मात्र याबाबत अनेक गैरसमज आणि चुकीच्या पद्धती दिसून येतात. आपण सायन्स क्षेत्रातील करिअर उत्तम करिअर, त्यानंतर कॉमर्स क्षेत्रातील करिअर आणि त्यानंतर आर्ट क्षेत्रातील करिअर अशी आपल्याकडे उतरण दिसून येते. किंवा आपल्या समाजामध्ये उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती अशा पद्धतीचे समज दिसून येतात. मित्रहो, कोणतेही करिअर हे श्रेष्ठ नाही किंवा कनिष्ठ नाही. सर्व करिअर हे उत्तम आहेत आणि सर्व करिअर हे सारखेच महत्त्वाचे आहेत. 90% गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला जसा योग्य करिअर निवडण्याचा अधिकार आहे, तसाच आणि तेवढाच अधिकार 40% गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा आहे. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये जे गैरसमज असतील ते काढून टाका. प्रत्येक करिअर हे उत्तम आहे आणि प्रत्येकाला उत्तम करिअर निवडण्याचा अधिकार आहे, ही बाब आपल्या मनावर बिंबवा. कोणत्याही क्षेत्रात करिअर करणारा व्यक्ती असो, त्या क्षेत्रात त्याला विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता लागते. एखादा राजनेता असेल, एखादा खेळाडू असेल, एखादा अभिनेता असेल किंवा एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी बुद्धिमत्ता लागते. काही ठिकाणी ॲकॅडमिक इंटेलिजन्सची आवश्यकता असते, तर काही ठिकाणी बिहेवियरल इंटेलिजन्सची आवश्यकता असते. सर्वच क्षेत्रातील करिअर हे समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. या बाबतीत टिळकांचं उदाहरण अत्यंत बोलकं आहे. एकदा टिळकांचा मुलगा टिळकांकडे आला आणि त्यांना विचारलं की बाबा, मी कोणत्या क्षेत्रात करिअर करू?
तर टिळक त्याला म्हणाले, मित्रो, अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत मार्मिक असे वाक्य आहे. टिळक त्यांच्या मुलाला म्हणाले की मुला, तू कोणत्याही क्षेत्रात करिअर कर, अगदी तू जोडे शिवण्याचं काम केलं तरीही चालेल, परंतु असे जोडे शिव की लोकांनी म्हटलं पाहिजे की जोडे घालायचे तर टिळकाच्या मुलांनी शिवलेले जोडे घालायचे. थोडक्यात मित्रो, कोणतंही करिअर हे छोटं नाही, मोठं नाही, श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही. सर्व करिअर उत्तम आहेत, सर्व करिअर सारख्याच महत्त्वाचे आहेत. शेवटी आपण करिअर निवडण्याची पंचपदी बघूया. मित्रो, 5 असे शब्द की ज्यामुळे तुम्हाला तुमचं करिअर अचूक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने निवडता येईल. 3 Yes and 2 C. येस, 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 सी, सी. हे 5 शब्द, 5 अक्षरं तुम्ही लक्षात ठेवा. पहिला जो यस आहे तो म्हणजे सेल्फ ॲसेसमेंट. दुसरा जो यस आहे तो म्हणजे सर्च द अवेलेबल ऑप्शन्स. तिसरा जो यस आहे तो म्हणजे शॉर्टलिस्ट द ऑप्शन्स. चौथा जो सी आहे तो आहे चूज द बेस्ट ऑप्शन्स. आणि 5वा जो सी आहे तो म्हणजे करिअर प्लॅनिंग. आता या एकेका मुद्द्याचं आपण सविस्तर विश्लेषण करूया. पहिला मुद्दा म्हणजे सेल्फ ॲसेसमेंट. प्रत्येक व्यक्ती ही एकमेवाद्वितीय असते. एव्हरीवन इज युनिक. तर व्यक्तिमत्व म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या भावना, विचार, वर्तन, गुण, दृष्टिकोन, सामाजिक संबंध, सवयी, कौशल्य, शारीरिक रचना इत्यादी सर्व वैयक्तिक किंवा व्यक्तिगत वैशिष्ट्यांचा समुच्चय म्हणजे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असते. प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे दुसऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वापेक्षा वेगळं असतं. म्हणूनच आपण म्हणत असतो की प्रत्येक व्यक्ती ही युनिक आहे. मित्रो, करिअर निवडण्यासाठी सर्वात आधी तुम्ही स्वतःचा स्व ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. तर हा स्व कसा ओळखायचा? तर त्यासाठी तुम्हाला तुमची आई ओळखता आली पाहिजे. आई म्हणजे AAI. त्यामधील पहिला ए म्हणजे तुमचा ॲप्टिट्यूड, दुसरा ए म्हणजे तुमच्या ॲबिलिटीज, तिसरा ए म्हणजे तुमचा ॲटिट्यूड आणि आय म्हणजे इंटरेस्ट. ह्या 4 शब्द तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दलचं स्व ओळखण्यासाठी मदत करतील. पहिला ए म्हणजे ॲप्टिट्यूड. मित्रो, जन्मतःच आपल्यामध्ये काही उपजत गुण असतात. कोणाचं पब्लिक स्पीकिंग चांगलं असतं, कोणाला गणिताची आवड असते, कोणाला गायनाची आवड असते, कोणाला खेळाची आवड असते, तर कोणामध्ये मॅनेजमेंट स्किल्स असतात. तर तुमच्या उपजत ह्या ज्या काही क्षमता आहेत, ह्या क्षमता तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. आणि ह्या क्षमता ओळखण्यासाठी तुम्हाला जर कोणी मदत करेल तर ते म्हणजे तुमचे आईवडील, तुमचे शिक्षक, तुमचे मित्र. यांच्याशी जर तुम्ही चर्चा केली तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये कुठले गुण आहेत, कुठले तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. मित्रो, तुम्ही स्वतःही जर स्वतःचं आत्मपरीक्षण केलं, एकाग्र चित्ताने एका ठिकाणी बसलात आणि बालपणापासून आतापर्यंत तुमचा जीवनाचा कालावधी आठवला तर तुमच्या लक्षात येईल की काही अशा गोष्टी आहेत की ज्या करताना मी तहानभूक विसरतो. जी गोष्ट करताना माझी एनर्जी लेवल 1 असेल तर ती 10पर्यंत जाते. म्हणजे मला ती गोष्ट करताना आनंद मिळतो, मी ती गोष्ट एन्जॉय करतो. आणि अशी ही गोष्ट म्हणजेच तुमचं पॅशन आहे, तुमचं ते पोटेन्शियल आहे, तुमचा तो निश आहे. तर मित्रो, तुमचं पॅशन, तुमचा स्व जर तुम्ही ओळखला आणि त्या क्षेत्रात करिअर केलं तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. करिअर निवडण्याच्या पंचपदीमध्ये आपला जो दुसरा मुद्दा आहे तो यस म्हणजे सर्च अवेलेबल ऑप्शन्स. मित्रो, एकदा का तुम्हाला तुमचं पोटेन्शियल, तुमचं पॅशन, तुमच्या क्षमता कळल्या की तुम्हाला तुमच्यासमोर उपलब्ध असलेले ऑप्शन्स शोधायला खूप मदत होईल. मी मगाशी तुम्हाला सांगितलंच आहे की तुमचे खऱ्या अर्थानं करिअर समुपदेशक किंवा करिअर मार्गदर्शक म्हणजे तुमचे आई वडील, तुमचे शिक्षक, तुमचे मित्र, जे तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. मित्रो, आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, इंटरनेटच्या युगात अनेक करिअर ऑप्शन्स आपल्यासमोर उपलब्ध असतात. तर या सर्वांची तुम्ही एक यादी केली पाहिजे. सोबतच लिंक्डइनसारख्या किंवा डूस्टँकसारख्या अनेक वेबसाईट्स आहेत, त्यावर सुद्धा तुम्हाला याबाबतीत मार्गदर्शन मिळेल. तुम्ही एखाद्या करिअर मार्गदर्शक किंवा समुपदेशकाची सुद्धा मदत घेऊ शकता. तुमची स्वतःची ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेऊ शकता. या सर्वांमधून तुम्हाला तुमचा पॅशन, तुमचं पोटेन्शियल कळेल आणि तुमच्यासमोरचे असलेले करिअरचे ऑप्शनसुद्धा मिळतील. तर एक कागद आणि पेन घेऊन तुम्हाला या सर्व ऑप्शन्सची यादी बनवायची आहे आणि साधारणतः 50 प्रकारचे करिअर ऑप्शन्सची यादी तुमच्याकडे या दुसऱ्या मुद्द्यामध्ये तयार असायला पाहिजेत. यानंतर आपला जो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे शॉर्टलिस्ट द ऑप्शन्स. तुमच्यासमोर आता 50 वेगवेगळ्या प्रकारचे करिअर तुम्हाला दिसतात आहे की या क्षेत्रामध्ये जाऊन मी करिअर करू शकतो. तर याची तुम्हाला एक शॉर्टलिस्ट बनवायची आहे. या 50पैकी साधारणतः 10 करिअर कुठले आहेत की जे मी करू शकतो ते तुम्हाला निवडायचे आहेत. आता तुमच्यासमोरील 50 करिअरपैकी 10 करिअर कसे शॉर्टलिस्ट करायचे यासाठी तुम्हाला त्याचा आणखी सखोल अभ्यास करावा लागेल.
तुमचे जे करिअर ऑप्शन्स तुम्ही डोळ्यासमोर ठेवले होते, ज्याची एक यादी बनवली होती, त्या प्रत्येक क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तींना तुम्हाला प्रत्यक्ष भेटावं लागेल, त्यांची मुलाखत घ्यावी लागेल, त्यांना जवळून त्यांचा अभ्यास करावा लागेल. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटाल तेव्हा अनेक कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. पहिला म्हणजे त्या व्यक्तींचं कामाचं स्वरूप काय आहे, त्या व्यक्तींचं उत्पन्न काय आहे, त्यांच्या कामाचा कालावधी कसा असतो, त्यांच्या कामामध्ये ताणतणाव किती आहे, लोकांशी कसं डीलिंग करावं लागतं, पब्लिक कॉन्टॅक्ट किती येतो. या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला तुमच्या या 50 करिअरपैकी 10 ऑप्शन्स जे तुमच्यासाठी सुटेबल बेस्ट आहेत ते निवडावे लागतील. हा आपला तिसरा पर्याय, शॉर्टलिस्ट द करिअर ऑप्शन्स. त्यानंतर आपला चौथा मुद्दा आहे, चूज द बेस्ट ऑप्शन. मित्रो, 50 करिअर ऑप्शनपैकी आपण 10 करिअर ऑप्शन शॉर्टलिस्ट केले. 10 करिअर ऑप्शनमधल्या वेगवेगळ्या व्यक्तींना आपण भेटलो आणि त्यामधला बेस्ट ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुमचा राहील. एका निर्णयावर तुमचं आयुष्य अवलंबून राहील. म्हणून याला तुम्ही पुरेसा वेळ देणे, पुरेसं संशोधन करणे, तुमचे आई वडील, शिक्षक, मित्र या सर्वांशी चर्चा करणे, या सर्व गोष्टींचा अवलंब करून शेवटी तुम्हाला हा बेस्ट पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय असा असला पाहिजे की ज्या क्षेत्रात तुम्ही करिअर कराल त्या क्षेत्रात जाताना तुम्हाला त्याची आवड असेल, ते तुमचं पॅशन असेल, ती गोष्ट करताना तुम्ही तहानभूक विसरून जाल. प्रसंगी तुम्हाला 1 रुपयाचंही जरी उत्पन्न मिळालं नाही तरी ती गोष्ट तुम्ही करू शकाल, अशा पद्धतीचा हा ऑप्शन असेल. म्हणून हा बेस्ट ऑप्शन निवडताना तुम्ही अत्यंत सजग असलं पाहिजे आणि अत्यंत जाणीवपूर्वक त्याची निवड केली पाहिजे. मित्रहो, करिअर निवडण्याच्या पंचपदीमधील शेवटचा आपला ऑप्शन म्हणजे 5वा, तो सी म्हणजे करिअर प्लॅनिंग. करिअर प्लॅनिंग हे खूप व्हास्ट टर्म आहे. एकदा का तुमचा निर्णय झाला की हा माझ्यासाठी करिअरचा बेस्ट ऑप्शन आहे, याच क्षेत्रात मला करिअर करायचं आहे, हेच माझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे, तेव्हा तुम्हाला एक ॲक्शन प्लॅन तयार करावा लागेल. यामध्ये साधारणतः तुमचे 3 प्रकारचे गोल्स असतील. पहिला शॉर्ट टर्म गोल म्हणजे येणाऱ्या 1 ते 2 वर्षात तुम्हाला काय करायचं आहे. त्यानंतर मीडियम टर्म गोल म्हणजे पुढील 5 वर्षात तुम्हाला साधारणतः काय करायचं आहे. आणि लाँग टर्म गोल म्हणजे पुढील 15 ते 20 वर्षात तुम्हाला काय करायचं आहे. शॉर्ट टर्म गोलमध्ये तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं असेल त्या क्षेत्रात करिअरसाठी तुम्हाला कुठलं शैक्षणिक किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागेल ते तुम्हाला मिळवावं लागेल. त्या कॉलेजला, त्या शाखेला तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला कुठलं प्रात्यक्षिक कौशल्य मिळवायचे आहेत त्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. मीडियम टर्म गोलमध्ये तुम्हाला ज्या क्षेत्रात तुमचं करिअर होणार आहे त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट असेल, कुठल्या प्रकारचे वेगळे व्यावसायिक आणि कुठल्या प्रकारचे शैक्षणिक व्यावसायिक कौशल्य मिळवायचं आहे त्याचं प्लॅनिंग असेल. आणि लाँग टर्म गोलमध्ये तुम्ही ज्या क्षेत्रात करिअर करणार आहात त्या क्षेत्रात तुम्हाला लिजंड कसं होता येईल, अथॉरिटी कसं होता येईल, आयकॉन कसं होता येईल, यासाठी जी काही मेहनत तुम्हाला घ्यायची आहे ती मेहनत, त्यासाठीचं व्हिजन, त्यासाठीचं मिशन तुम्हाला त्या प्रकारचं प्लॅनिंग करावं लागेल. करिअर प्लॅनिंग किंवा एकदा गोल ठरवल्यानंतर, गोल सेट केल्यानंतर ते कसं अचीव करायचं याबद्दल एका नवीन व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सविस्तरपणे बघणार आहोत. मित्रहो, आजच्या या सेशनमध्ये आपण जे करिअर निवडीचे मुद्दे बघितले त्याचं एकदा आपण रिव्हिजन करूया. सर्वप्रथम आपण बघितलं की आजची स्थिती काय आहे. आजच्या स्थितीमध्ये करिअर निवडण्याच्या बाबतीत विद्यार्थी आणि पालक यांचे साधारणतः आपण 4 गट आपल्याला दिसून येतात. पहिला गट जे मेजॉरिटी फॉलो करतात, दुसरा गट जे पालक आपल्या अपेक्षानुसार आपल्या पाल्यांना करिअर निवडण्यासाठी बाध्य करतात, तिसरा गट कन्फ्यूज्ड किंवा गोंधळलेले विद्यार्थी पालक, आणि चौथा गट होता राईट डिसिजन टेकर. तर मित्रहो, आज आपल्याला निश्चय करायचा आहे, सर्वांना ठरवायचं आहे की या चौथ्या गटामध्ये राईट डिसिजन मेकर, राईट डिसिजन टेकर या गटात सर्व विद्यार्थी आणि पालक असले पाहिजेत आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या पाल्यांसाठी, आपल्या मुलामुलीसाठी त्यांनी योग्य आणि अचूक करिअर निवडलं पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं की करिअर निवडणे हे आपल्या आयुष्यासाठी किती महत्त्वाचं आहे. करिअर इज लाईफ. आपल्या आयुष्यातील साधारणतः 85% वेळ, सरासरी 40 वर्ष प्रत्येकजण करिअरसाठी देतो. त्यामुळे करिअर निवडणे हा अत्यंत महत्त्वाचा असा आपल्या आयुष्यातील निर्णय आहे आणि तो आपण अचूक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनेच घेतला पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं की सर्व करिअर हे उत्तम आहेत. कुठलेही करिअर हे श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही. एव्हरी करिअर इज इम्पॉर्टंट. प्रत्येक करिअरचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असतं. त्यानंतर आपण बघितलं करिअर म्हणजे काय.
आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण करिअर निवडण्याची पंचपदी बघितली। त्यामध्ये आपला पहिला यस होता सेल्फ असेसमेंट, दुसरा यस होता सर्च द अवेलेबल ऑप्शन्स, तिसरा यस होता शॉर्टलिस्ट द ऑप्शन्स, चौथा सी होता चूज द बेस्ट ऑप्शन आणि लास्ट जो सी होता तो होता करिअर प्लॅनिंग। शेवटी मित्रो, जाताना तुम्हाला करिअर निवडीचं एक साधं सरळ आणि सोपी सूत्र सांगतो, ते म्हणजे स्वतःला ओळखा। ज्या क्षेत्रात तुमची बुद्धी चालते त्याच क्षेत्रात करिअर करा। जे तुमचं पॅशन आहे, जे तुमचं पोटेन्शियल आहे, ज्या तुमच्या क्षमता आहेत, जी तुमची आवड आहे त्याच क्षेत्रात करिअर करा आणि त्या क्षेत्रातील प्रतिभावंत व सर्वोत्तम होण्यासाठी आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत अथक आनंदाने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा। करिअर निवडीचं हेच सरळ सोपी आणि सर्वात महत्त्वाचं सूत्र आहे। शेवटी सर्वांना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या निवडलेल्या करिअरमध्ये खूप खूप यश मिळो, त्या क्षेत्रात तुम्ही सर्वोच्च पदावर विराजमान हो अशी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। विश यू ऑल सक्सेस, हॅपीनेस अँड पीस। स्टे ब्लेस्ड, स्टे मोटिवेटेड। मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये त्या लिहा, आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अचूक करिअर निवडण्यासाठी मदत होईल। अद्याप तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जो बेल आयकॉन आहे तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार।